कासव घरात असणे शुभ किंवा अशुभ हे आज आपण पाहूया. घरात कासव असेल तर अनेक जण धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात. काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही धातूचे कासव घरामध्ये ठेवतात. कासव कोणतेही असू द्या, हे कासव आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, पैसा कशाही पद्धतीने खेचून आणते. परंतु या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते लोक घरात क्रिस्टल, तांबे, धातू, चांदी इत्यादीपासून बनवलेले कासव ठेवतात. कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे केवळ घरातच नाही तर ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणीही ठेवता येते. हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करते. घरात ठेवल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते. एवढेच नाही तर व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी होते. वास्तुतज्ज्ञांच्या मत आहे की धातूचे कासव योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक प्रभाव पडतो. वास्तुतज्ज्ञांच्या मते कासव केव्हा आणि कसे पाळणे शुभ असते हे कळते. वास्तूनुसार कासव केव्हा आणि कुठे ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टींच्या सकारात्मक प्रभावासाठी योग्य दिवशी योग्य दिशेने ठेवावे. पौर्णिमेच्या तिथीलाच घरात कासव आणणे नेहमीच शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी कासवाला थोडा वेळ दुधात बुडवून ठेवा. कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे कासव ज्या भांड्यात ठेवावे ते पाण्याच्या दिशेने म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. यानंतर ओम श्री कुर्माय नमः या मंत्राचा 11 वेळा जप केल्यास लाभ होईल. कासव घरात ठेवताना लक्षात ठेवा की कासवाचे तोंड आतील बाजूस असावे. कासवाचे तोंड घराबाहेर पडण्याच्या दिशेला ठेवू नका. असे केल्याने विपरीत परिणाम होऊ शकतात. कासव हा भगवान विष्णूचा अवतार असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने आपल्या पाठीवरचा डोंगर उचलला. त्यानंतर समुद्रमंथन करता आले. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कासवाची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.